मित्रांनो, काही गवारी 2 महिने झालं अजून सुरूच नाही. तर आज पहिला तोडा आहे बघा. बघा हा पहिला तोडा आहे. याचं कारण काय झालं, ढगाळ वातावरण असल्यामुळं गवारी फुगतच नाही. या ढगाळ वातावरणात गवारीच लागत नाही जास्त. कारण का तर त्याला ऊन जास्त लागतं. उन्हामुळं गवारी लगेच फुगले जाते. पण ऊनच नाही बघा. जवळजवळ आता 1 महिना झाला असंच वातावरण आहे. त्याला उष्ण वातावरण लागतं. गार हवामानात गवारी बळवत नाही. ही अशी म्हणजे अशी येते गवारी. हे असं हे झाड बघा, हे असं होतंय बघा. याला ऊन ज्यादा लागतं. उन्हानं गवारी लगेच फुगले जाते. कुठला रोग होत नाही, काय नाही. आता आम्ही ह्याला औषध कुठलं मारत नाही बघा, अजिबात नाही. पण त्या गार हवामान, ढगाळ वातावरण, त्यामुळं त्याचं ते सगळं बिघडतेच काम बघा. पुन्हा आणि तुम्हाला सांगतो, ही बघा ही कळी जी आहे का नाही, यात जर पाणी गेलं तर ही कळी जळल्या जाते. सारखाच पाऊस म्हटल्या मग कळी जळून जाते. औषध मारून बी उपयोग नाही, ना औषध मारत बी नाही आम्ही. म्हणून बघा, हे ऊन असलं की फळं जास्त लागतात. हे बघा अशी फळं लगेच लागते ते उन्हानं. ऊन नसलं आणि पाऊस जर बारीक बारीक असलं तर ह्या कळीत पाणी जातं आणि ह्या कळ्या जळल्या जाते. ते बघा ह्या कळ्या जळल्या जाते त्या. आता ही बारीक बारीक शेंगा लागली ते बघा. आता ऊन पडायला लागले थोडं थोडं थोडं. गेल्या 15 दिवसात ऊनच नव्हतं बघा, कसलंच ऊन नव्हतं. त्याच्यामुळं हा परिणाम आहे. आता त्याला काही इलाज नाही बघा. ऊन पडत पडत जर गेलं तर मग माल बी निघतो. आता सध्या बघा ह्या गवारीला बघा, या गवारीला 100 ते 125 रुपये भाव आहे. 1 किलोला, एका किलोला 125 रुपये भाव आहे. तर आता ही जर अर्धे एकर जर गवारी असली, 50 किलो निघाली तर एका तोड्याला किती पैसे होतील बघा. पण काय आहे, वातावरण चांगलं नसल्यामुळं शेंग निघत नाही. खराब वातावरण आहे आणि बारीक बारीक पाऊस सारखाच चालू आहे, ऊन नाही. त्यामुळं पिकावर परिणाम होतोय. काय थोडीफार निघते 10 गुंठ्यात. आता हे आमचं 10 गुंठ आहे बघा गवारी. पण काय आहे, ढगाळ वातावरणामुळं शेंगच फुगले जात नाही. मग ह्याला उन्हाची गरज आहे, पण ऊनच पडत नाही. आता हे 4 दिवसानं गवारी तोडा येणारी, ह्याला 10 ते 8 दिवस लागतात गवारी याला. काय त्याला इलाज नाही बघा. बघा आता ढगाळच वातावरण आहे, त्यामुळे माल निघत नाही. आणि मग माल नाही निघाल्यावर परवडत नाही. दर आहे की 125 रुपये दर आहे आता सध्या. पण माल कुठं निघतोय? माल निघाल्यावर मग चांगलं परवडतंय बघा. तर आता काय करणार आहे आम्ही, आता एक औषधाची फवारणी करायची. अंड, गूळ आणि तुमचं ते हे दही, याची फवारणी करायची. म्हणजे थोडाफार माल लागल बघा. आता माल हे काय कळी लागायला लागली. हो का बघा, हे कळी लागायला लागली खाली. हो का इथं आता हे असे शेंग बी चांगले लागले, कारण पहिलाच तोडा येत आहे. वर बी हो का कळी चांगली लागायला लागली. तर बघू आता किती माल निघतोय. उद्या मार्केटला काय दर गावते ते बघूया. धन्यवाद.